मी संडास बाथरूम बांधलो गेल्या वर्षी. मी इथे पत्ते होऊन यायच्या अगोदर मनरेगाचं काम कम्प्लीट होऊन पैसे मिळाले सर. तुम्ही चामुर्शीतून आले, मी आलो. याच्यावर आता माझ्या ठेकेदार काय सांगू असं पण तुमच्या कोणी लक्षात असेल आपल्याकडे काम आहे, मंजूर आहे काम आहे, करून टाका. पैसे भेटले पण ते पैसे नाही भेटले ते यायचे कितीचे पैसे भेटले त्याचे नाही भेटले पैसे. मनरेगाचं काम 1 वर्षाच्या आतमध्ये कम्प्लीट होऊन पैसे निघतात सर. मी चॅलेंज करून देतो तुम्हाला. आणि चामुर्शीचं मी तुम्हाला उदाहरण पण दाखवतो. मी बांधलेलं उदाहरण दाखवतो. असं नाही होत सर, एकमेकाला सांगण्यानं नाही होत. आता झाले नाही का, हे आले आहेत याचे पैसे नाही का आले आहेत. हा ते मागचे नाही का, ते 4-4 वर्ष नाही का लिहून टाकायचे लिहा. चला आम्ही मनरेगाचं काम करू. कोणतं काम आहे तुमच्या ठेके? चला लिहिले आहे ती गट्टूचे नाही नाही घ्या ना, ठराव घ्या ना ग्रामसभेच्या म्हणण्यानुसार. जर ग्रामसभा ग्रामसभेच्या वरती तुम्ही नाही आहात, मान्य आहे. ग्रामसभा जर मारत आहेत सर आम्हाला. ग्रामसेवक हस्तक मारत आहे. बरोबर आहे. सेवा उपलब्ध करतील मला 2 वर्षापासून. ग्रामसभा जर ठराव घेत असेल, ग्रामसभेला फुल अधिकार आहे. ग्रामसभा ते काय करते ना काही नाही करत. तुमचा माझा अधिकार नाही आहे. गुरुजी ग्रामसभा रोजगार हमीचे फक्त 15 करते आपला नियोजन करते. इतर बरं एक काम करा, आता एक काम करा. दुसरी गोष्ट ऐकून घ्या ना तुम्ही, ऐकून घ्या ना. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणता तुम्हाला गट्टूचे नियोजन पाहिजे, तर गट्टूचे नियोजन झाल्यात आपला प्रतिभाव यांना कापी देऊन द्या. झाला कापी देऊन द्या तुम्हाला. झाला तो वारंवार लिहिण्याचे काय आता लिहून तर तो मंजूर होत नाही. 15 ऑगस्टच्या याच्यामध्ये नियोजन होते आणि अतिरिक्तच्या मे मध्ये अतिरिक्त आपण नियोजन देऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त रोजगार हमीच्या कामाला म्हणजे इकडून मंजुरी भेटत नाही. परंतु तुम्ही जे काम सांगले ते सर्व कामं आपल्याकडे मंजूर आहेत का? ते कापी तुम्हाला ऑनलाईन कापी देऊन देतो. त्याला लिहिला पुन्हा कशाला लिहा लागते बाबा त्याचं? म्हणजे लिहासाठी मला हरकत नाही येतात, परंतु हा आज लिहूनही काय होत नाही, कारण हा काम ऑलरेडी आपल्याकडे मंजूर आहे. ठरावामध्ये नियोजनामध्ये मंजूर आहे. 2023 पासून मंजूर आहेत ते काम. लिहिलं ना आपण दिलं ना ते नाही होत. हे काम 2023 पासून मंजूर आहेत. बरं एक ठराव घ्या. ग्रामसभा नाही का ठराव घेत ऐका बाबा, 15व्या वित्त आयोगामधून 5% मर्यादा वाढवून 15% करण्यात यावी. हा एक ठराव घ्या फक्त. ठीक आहे, 5 पासून 15 पर्यंत मी तसा पाठवतो हा ठराव. हो हो, कारण ती करता येते, लिगल आहे. हो तर मर्यादा वाढवण्याचा मी ठराव पाठवतो म्हणतो. 5 पासून 15% 15व्या वित्त आयोगामधून शाळा नाही ऐकून टाक. शाळा, अंगणवाडी आणि PSC याच्यासाठी 5% पासून 15% खर्च करण्यात येईल म्हणून ठराव मंजूर. हा एक ठराव घ्या ग्रामसभेचा फक्त. एवढी शाळा डिजिटलचा पहा पहिले. शाळा डिजिटल तुम्ही आता आले तेव्हापासून मंजूर आहे मंजूर आहे मंजूर आहे नाही म्हणलो गुरुजी. डिजिटल कुठे मंजूर? हो अरे बापरे, इथं म्हणलं ना शाळेचं काहीच नाही. शाळेचा डिजिटल कसं कधी बोललो डिजिटल म्हणजे काय? कधी बोललो शाळेचा डिजिटल काय तुम्ही काय कधी बोलता? पंधराव्या वित्त म्हणले होते नाही सर. लिहितो ना नाही मी ऐकलं आहो. म्हणलं आहेत सर. पाण्याची व्यवस्था करून द्या. तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था केली तरी पुन्हा नाही, ते बोरवेलला मोटार टाकून पाईपलाईन पाहिजे फक्त. अरे ते जो आपला PSC चा आपण जो केलो त्याच्यामध्ये नाही टाकले का थोडं प्रश्न येणार आहेत. आमच्याच विद्यार्थीसाठी होते. थोडं विचार करा. नाही थोडे म्हणजे नाटलं म्हटलं तर गुरुजी समोर भेटते थोडे होईल आमच्यासाठी नाही पुरासाठी होते. नाही मी नाही मारलो. ती कशी तुम्ही बोलता? बोरवेल आम्ही नाही मारून गावकरी तुम्ही मारता. मला एक मला गृहीत धरू शकत नाही तुम्ही. आता मी पैसे टाकतो माझ्या मत टाकून देतो. म्हणजे गृहीत मला धरू नका. बंद आहे.
काय? आता तुमच्या रोडचं काम सुरू आहे तर. त्यावेळेस काम होत नाही, त्यावेळेस कोणी बोलला तुम्ही मला बोलले. आपण गावचे माणसं त्यावेळेस त्याला बोलण्याचं बोल आहे का तुमचं काम? प्रतिष्ठा आहे हॅलो, PEC काम म्हणले तो आले डिजिटल सेवा ना भिंतीच्या वगैरे वगैरे होते एकाचा बोलून ना कोणाचं एकाच बोलायचं ना. बनसोड साहेब पुन्हा एक काम करा, ते पोरांचे नाही का दाखले जे आहेत ऑनलाईन भेटत नाही आहेत, तर त्याची तुम्ही काय व्यवस्था केली आहे? आता ज्याच्या माझ्याकडे नोंदी आहेत हा त्यांना मी दाखले देतो, नाही तर मग बाकी ज्याच्या नोंदी नाही त्यांना ऍफिडेव्हिट करून आणावं लागतं. हो, तर तुम्ही तसं सांगा. म्हणजे आता कसं आहे माहिती आहे का, आपल्याकडे प्रमाणपत्र आहेत, हो ग्रामपंचायतनं प्रमाणपत्र दिलेले आहेत, राईट. परंतु त्याचं ऑनलाईन झालेलं नाहीये. हो त्याच्यामुळे काय होत आहे, आम्हाला जेव्हा हे करायचं असते, अपडेट करायचं असते आधार कार्ड, तर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ऑनलाईनचं जन्म प्रमाणपत्र पाहिजे पोरांचा, राईट तर ते आम्हाला भेटत नाहीये. राईट. त्याच्यामुळे आमच्या युडॅस मध्ये पोरांच्या नोंदी होत नाहीये. ते पोरं तसेच बाहेर राहतील, ते शिकणार नाही ते पोरं. त्याच्यामुळे त्याची व्यवस्था आम्हाला करून द्या तुम्ही. नाही आता व्यवस्था म्हणजे माझ्याकडे येतील लोक, मी त्यांच्याकडे दाखले देईन. माझ्याकडे नोंद असेल तर मी दाखले देऊ शकतो, बरोबर आहे. आता तुमच्याकडे आता उदाहरण दाखले, राजू भाऊ आपला एक दाखला घेऊन आले यांच्या मुलाचा, सॉरी मुलगा आहे का नाही असे म्हणा, दाखला घेऊन आले, काहीतरी त्याचं नाव आहे छोटू, त्यांच्याकडे दाखला आहे परंतु त्याची नोंद नाही तिथं, तो दाखला मी देऊ शकत नाही online. नाही मनाच्या ज्या अर्थी तात्पुरत्या तुम्ही दाखला दिलेला आहे, हा. तुम्ही दिला असं, तुमच्या अगोदर कोणी दिला असं, कोणी तुमच्या त्या अर्थी तुमच्याकडे त्याची नोंद पाहिजे. नोंद पाहिजे. ऐकून घ्या, हो त्याची नोंद तुमच्याकडे पाहिजे. राईट. आता तो रेकॉर्ड दस्तावेज तुमच्याकडे आहे किंवा नाही हे आम्हाला माहित आहे का? नाही. बरोबर आहे. हे जबाबदारी कोणाची आहे? ग्रामपंचायत. हे ग्रामपंचायतची जबाबदारी आहे. मग आता हे ग्रामपंचायतची जबाबदारी आहे, तर जेवढ्या लोकांचे दाखले तुमच्याकडे आहेत, तुम्ही त्यांच्या झेरॉक्स प्रती मागवा, त्याचा एक रेकॉर्ड तयार करा ना. तो अधिकार मला नाही सरजी. तो नायब तहसीलदारने दिलेले दाखले रद्द करत आहेत गव्हर्नमेंट. नायब तहसीलदारने दिलेले दाखले सांगतो रद्द करत बघा, आहेत. माझा तो तुम्ही अधिकारच पहा, नाही. ज्यांच्याकडे दाखले नसल तुम्ही एक गोष्ट लिहून घ्या. हो हा, सरपंच, बरं, ऐकून घ्या. बरोबर आहे. गुरुजी आहे, गुरुजी आहे का? एक मिनिट हा. ऐका. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याच्याकडे दाखले नसल, तुम्ही आता बुजुर्ग झाल्या, तुमचेही दाखले तुमच्याकडे नसल, उद्या जर समजा SIR सारखा एखादा कार्यक्रम जर शासनाने राबवला बांगलादेश तर तुम्हाला बांगलादेश बनवल्याशिवाय नाही राहत शासन. तुम्हाला सरळ जेलच्या अंदर टाकते, तुमचा राशन कार्ड बंद करते, तुमचे सगळे जेवढे घरकुल भेटल सगळं बंद करते तुमचा, आणि तुम्हाला जेलच्या अंदर टाकते. तुमचे जेवढे काही दाखले असन, तुमचे असन, तुमच्या पोरायचे असन, सगळे साहेबाकडे आणून द्या, यायला इथं नोंद करायला लावा. हे लक्षात घ्या तुम्ही. नाहीतर तुमच्यावर अशी पाळी येणार आहे समोर, तुमचं इलेक्शन मधून नाव कटणार आहे. हो जी. ऐकून घ्या, इलेक्शन मधून नाव कटल, तुमचा राशन कार्ड मधून नाव कटल, BPL मधून नाव कटल, घरकुल मधून नाव कटल, सगळ्या याच्यातून तुमचे नाव कटणार आहे. आणि गव्हर्नमेंट तुमच्याकडे ऑनलाईन जन्माचा दाखला नाही आहे म्हणून तुम्हाला सरळ जेलमध्ये बंद करत. मी तुम्हाला हे गोष्ट पुढच्या 5 वर्षाची गोष्ट तुम्हाला आताच सांगून राहिलो, हे लक्षात घ्या तुम्ही. हे ऑनलाईन दाखले जर नसेल ना, तुम्ही आपला आधार कार्ड अपडेट नाही करू शकत. तुमचा ऑनलाईन दाखला नसेल तर तुम्ही इलेक्शनचा कार्ड नाही काढू शकत, आणि हे कंपल्सरी आहे. समजल्या का? हे लक्षात घ्या, हे कंपल्सरी आहे. सुरक्षितता आहे. मी आज म्हणत आहो, हे 5 वर्षानंतर तुम्ही पाहाल तुमच्यावर काय परिस्थिती येणार आहे. म्हणून मी नाही का, माझी विनंती नाही मी तुम्हाला माझी विनंती आहे, ज्यांच्याकडे दाखले असतील त्यांचे दाखले मागवून घ्या. तुम्हाला त्याच्यावर काय करता येईल ते तुम्ही बघा. मी नेहमी ही गोष्ट सांगत आहो, कारण त्याच्यामुळे आमच्या पोरांचे दाखले अपडेट होत नाही आहेत, आणि त्याच्यामुळे त्यांचे नाव युडायस मध्ये चढत नाही आहे. सांगा, आम्ही मग ही पोरं शिकायचे कसे? पोरं शिकायचे कसे? तुमचा बांगलादेश झाल्याशिवाय नाही राहत. तुमचे सगळे जेवढे काही नाही का नाव असतील सगळे कट करतील. ऑनलाईन दाखला बहुत महत्वाचा आहे. याच्याविषयी तुम्ही काय करता तर ते तुम्ही नाही का लोकांना सांगा, कारण ते दाखले शिवाय आमची पोरं अपडेट होत नाहीये. याचे आधार कार्ड अपडेट होत नाही. आमच्याकडे एक पोरगी आहे, तिच्याकडे ऑनलाईनचा दाखला नाही आहे,
तर त्या पोरीचा नाव युडाईस वर जरी असल पण तरी ते मिसमॅच म्हणून दाखवत आहे. माझ्या मुलीचे तसे जायचं. हं. मग का करायचं? मग आता काय करायचं सांग? या विषयावर प्रत्येक ग्रामसभेमध्ये किंवा कोणी आल्यानंतर मी वारंवार सांगत आहोत की ज्याच्याकडे नोंद ज्याचे दाखले पाहिजे माझ्याकडे येऊन दाखले घेऊन जा. 15 ऑगस्ट पासून तर ग्रामसभा नाही झाला आहे. नंतर ग्रामसभा हो का नको, ज्याचा दाखले जाते या नाही तुम्ही. पण सर तुम्ही राहता का नाही राहता? कधी राहता कधी नाही राहता. बरं ठीक आहे, चला आता मी नाही राहत. मी म्हणजे 4 महिने नाही राहत, नाही का? ग्रामपंचायत राहते का? इथे आहेत ग्रामपंचायत? ठीक आहे. चपरासी चपरासी आहे, सरपंच सरपंच आहे. झालं ना बाबा, मी नसलो तरी ते मला फोन तर करीत बाबा 5व्या महिन्यात या साहेब यायचा अमीरचंदचा दाखला देतं म्हणतील का नाही? म्हणजे 5व्या महिन्यात साहेब, ते ऑनलाईन दाखल्याविषयी थोडंसं सांगा, तुम्ही काय करता येईल त्याच्यावर. अरे बाबा हो, तर 5व्या महिन्यात येऊन तुमचा दाखला भेटेल ना. तुम्ही ते आता पाहिजे ना, तुम्ही ते पण सांगता काय म्हणते या मुलावर बसून. हा बनसोड साहेब नोंदी करतो. कसा हक्क आहे अमीरचंद भाऊ? हा याच्याबद्दल त्यांना लोकांना सांगून द्या का तुमच्या जे जे झेरॉक्स आहेत का घेऊन या, नंतर आम्ही पाहतून काय करतो ते म्हणजे साधा का सोपा गणित पुन्हा एकदा सांगतो मी. ज्याला दाखल्याची जरूरत आहे किंवा ज्यांना दाखले पाहिजे शिकत आहेत किंवा ते शिकून झाले त्याचे वय काय झाले असं, माझ्याकडे जेवढा रेकॉर्ड तुम्ही या, मी दाखला पाहून नोंद असेल तर तुम्हाला दाखला भेटेल. नसेल तर नाही, आम्ही online करू. नसेल तर नोंद असेल तर ऑनलाईन तुम्हाला मग हे करायला पण affidavit करावं ते लागेल. आपला कळा रेडी आहे ना सर. हो. जन्मदाखला रेडी आहे ना. त्याच्यावर एक तुम्हाला मागे हिला सांगलो होतो, आमचे विस्तार ते अधिकारी नव्हतं आरोप कृष्ण आहेत. निमित्त. ऐकून घ्या. तुम्ही आधी बोला मग मी सांगतो. तुमचा बोलून झाला तुम्ही सांगा. तुम्ही नका मारू ना हा सर्व बदल. अमित त्यांना बोलू द्या त्यांना मी आता समरथ सरांना एक शब्द करून साधा सोपा गणित, म्हणजे मी बोललो तर यांना समजत नाही. सरजी, मला इंजिन भारत बनसोडची टीसी पाहिजे तुमच्याकडे. तो येथे शिकत होता, तुम्ही देणार का? रेकॉर्ड असेल तर देतो ना मी. समजला का? हे केव्हा देतील? येथे रेकॉर्ड तो येथे शिकला, तो शिकला येतच, पण तिथे मी नोंद नाही केलं. तुम्ही देणार का हो? नोंद नसेल तर नाही. जन्मचा हात आहे. जन्म मृत्यूची जर नोंद असेलच तर मला पावर आहे, नाही तर नाही. मला बॅकडेटची पावर नाही आहे. नायब तहसीलदारचे पावर काढून टाकला. हे तुम्ही एसआर म्हणले त्याच्यामुळे नाही का केस झाल्यात पोलीस केस. ठीक आहे, नाही नाही थांब रे. वेळ वाढवू नका. तुमच्याकडे दाखला आहे हा, इकडे आहे का? मला माहित आहे तुमच्याकडे हा दाखला आहे ना. तुमचा हा दाखला माझी आजीच्या कोणती सचिव मी असेल किंवा कोणतरी दिलेला आहे, हे गोष्ट मी मान्य करतो. परंतु त्याची नोंद माझ्या रेकॉर्डला नाही हो. त्याची रेकॉर्डला असेल तेव्हा ते नोंद करू शकतात, नाही तर नोंद करू शकत नाही. तुम्ही ऑनलाईनची नोंद करता का? तेव्हा ते करतात नोंद. माझे मला तर येत नाही नाही त्याचा पर्याय साहेब नाही नाही उपाय सांगा. उपाय सांगतो मी. हा. हा त्याच्यावर उपाय पाहिजे फक्त. जसं आमच्याकडे तुम्ही शिकले नाही पण आम्ही का देतो मग हा. एक सांगतो ना. एक आमच्याकडे एक पर्याय आहे त्याच्यावर. जसं यांच्याकडे काही डॉक्युमेंट कास्टवर काढत असेल तर आमच्याकडे एक पर्याय आहे का सदर व्यक्तीचं नोंद शोधलं असतं, या रेकॉर्ड सापडलं नाही, यांनी या ठिकाणी शिक्षण घेतलं नाही असं म्हणून आम्ही नाही नाही हा रेकॉर्ड एक शिक्षित आहे. बनसोड आपण एक सांगतो. हा असं आम्ही एक प्रमाणपत्र देऊन नाही देतो. नाही, शाळेचा नियम कसा आहे? शाळेत शाळेमध्ये पहिल्या वर्गात दाखल झाला असेल तर त्याची नोंद राहिली नाही. राहण्याचं आहे. जर नोंद नसेल तर आपण काय समजतो, तो निरक्षर आहे हा. किंवा शिकला नाही. आमच्याकडे पर्याय हा आहे तुम्ही साहेब. हो हो बरोबर आहे ना. पण जन्म मृत्यूचा नियम कसा आहे? थांब 2 हा. मिनिट. जन्म मृत्यूचा कसा आहे? त्या काळामध्ये काही लोक जन्माची नोंद करायची, मृत्यूची नोंद करायची, काही करायची नाही. पण तो इथं जन्मला इथं मृत्यू झाला. पण हे गोष्ट सत्य आहे, पण नोंद नाही आहे. तर अशा वेळी काय करायचं? अशा वेळी काय माझ्या वेळी तरी मी त्याच्याकडून तो 2010चा असेल रेकॉर्ड असेल तर मी पाहिजे नोंद नाही म्हणून दाखला देईन. 2010 रेकॉर्ड नंतर रेकॉर्ड नाही आहे म्हणून दाखला देईन. ते नंतर जातील तहसील कोर्टला, ते ॲफिडेविट करतील, त्यातून नोंद आणतील, नंतर मी नोंद करीन आणि त्यांना दाखला देईन. साधा सोपा गणित. हा तो पर्याय पाहिजे. अरे हे 1000 वेळा सांगत आहोत तुम्ही, तो ऐकायला तयार नाही. यायचा कसा आहे? मीच नाही आजोबाचा सांगतो. माझा जन्मदाखला काढलो आजोबाचा, त्याच्या नोंद नव्हते ते. कुठं? ग्रामपंचायतमध्ये. कुठं तहसील ऑफिस आपला पंचायत समितीला सादर केलो अर्ज. तिथून नोंद नसलेला दाखला दिले मला. तो नोंद नसलेला दाखला धरू तिथं कोर्टात गेलो. कोर्टातून मला
मतलब एका वकील करावं लागतं. वकीलला पकडून ते मला दिलं का 7 म्हणजे 1 महिन्याचा आत. 1 महिना मला वाटतं 3 महिन्याची प्रोसिजर आहे. पेपरला द्यावं लागते असे काहीतरी हो, procedure ठीक आहे. आहे. ते नाही का पकडून नाही का त्यांच्याकडून पकडून मी ग्रामपंचायतला दाखल केलं. तिथून मग मला नोंद मतलब तो जन्म आम्ही दाखला नोंद करतो मिळाला. त्याची त्याचा संदर्भ टाकून पण असा सोपा काही पर्याय आहे का बाबा यांच्यासाठी विचारण्यासाठी हो, असं तसंच आता ते सांगतात. साधा आणि हे गोष्ट मी आताच नाही हर वेळेस सांगतो, परंतु लोकांचा म्हणणं आहे का बाबूसाहेब ते सांगतात आम्हालाही माहिती. बाबूसाहेब मी सांगतो हा आम्हाला तुम्ही दाखला दिला हा पाहिजे आम्हाला हा जीत. दुसरी गोष्ट आता सांगतो सर एवढ्या लोकांमध्ये माधुरी उद्धव जनबंधूचा दाखला बंडू नरोटेनं कडून मी आणलो बीडीओ साहेबाकडून पंचायत समितीमधून माझ्याकडे आहे म्हणजे ऑफलाईन दाखला म्हणजे 10 वर्षापूर्वी. आता त्याला ऑनलाईन साठी मी पंचायत समितीमध्ये गेलो तर ते म्हणे ग्रामपंचायत रेकॉर्ड. ग्रामपंचायतमध्ये तो रेकॉर्ड नाही, पंचायत समिती रेकॉर्ड नाही. बीडीओ साहेबांनी दिलेल्या दाखल्याचा रेकॉर्ड नाही आहे. बीडीओ आता आम्ही ग्रामसेवक ठीक आहे ढोलदार रेकॉर्ड सन्माननीय पंचायत समितीचा रेकॉर्ड. आता मी कोणाकडे जाऊ? माझ्या साडीचा दाखला आला लक्षामध्ये. हे गोष्ट तुम्हाला मागेही सांगलो साधा सोपा करी. बीडीओ साहेबांना दिलेला दाखला ऑनलाईन होत नाही आहे कारण तिथं रेकॉर्ड नाही. सांगा का म्हणावा? याच्यावर साधा तरी जाईल सर, काहीच नाही ना मी देता. उपाय सांगा. हो. उपाय हे सांगा की साधा सरळ उपाय काय करता येईल. साधा सरळ उपाय येणे माझ्याकडून ते दाखले नेणे म्हणजे जे नोंद नसल्याचे किंवा रेकॉर्ड नसल्याचे 2 प्रकार दाखला देऊ शकतो. 2010 ची याची नोंद आहे, 2010चा रेकॉर्ड आहे, पण ती नोंद नाही तर नोंद नसल्याचा दाखला देईल. परंतु 2010 रेकॉर्डच नाही तर रेकॉर्ड नसल्याचा दाखला देईल. ते जातील पंचायत समितीला, तेथून एक दाखला भेटे हे माझ्या दाखल्यावर ते जातील तहसील कोर्टला हे करतील, ॲफिडेव्हिट करतील, कोर्टात प्रकरण जाते काहीतरी 5-2000 जे काय लागेल तो पेपरात तो जाहिरात देते कोर्टवाला. त्याच्यानंतर एक आमच्याकडे ते आदेश करते, मग मी त्याची नोंद करतो आणि तुम्हाला हे मग रुमेन भाऊ ऑनलाईन दाखला तुम्हाला देतील. आता मी का म्हणतो हो साहेब, पहा आपल्याकडे हे सगळे प्रॉब्लेम आहेत. आता प्रत्येकानं जाणे, एक वकील करणे ना पुन्हा 2-4-5 रुपये खर्च करणे, जो काही खर्च आहे आपल्या ग्रामपंचायत मार्फत एक वकील ठरवून टाका हे काम करासाठी. नाही ऐका ना, ऐकत हा प्रस्ताव आहे. तुम्ही एक वकील ठरवून टाका का बाबू तुला 1000 का 2000 आम्ही देतो, हे काम आमचे जेवढ्या लोकांचे आहेत ते लोक तुझ्याकडे येतील ना, तुझ्याकडे एवढे पैसे देतील, तू आमचं काम करून दे. तुम्ही एक वकील कोणी ठरवा. बरोबर आहे का नाही? म्हणजे असं नाही म्हणत मी तुम्ही करा असं नाही म्हणत, तुम्ही एक वकील ठरवून द्या काय आपल्या या ग्रामपंचायतसाठी. ग्रामपंचायतवाले म्हणजे ज्याला काम आहे ते ठरवतील. ज्याला काम आहे तो पैसे देईल ना. आता आम्ही एखाद्याला यांना ठरवू वकील, उदाहरण राजूभाऊला उदाहरण नाही का, मग हा त्याच्याकडून गेला राजूभाऊ 200 रुपये, तर यांना वाटलं बाबूसाहेब बागले 50 होत तुमचे 150, असं काही परस्पर डायरेक्ट त्याच वकिलाकडे जाईल ना जे हो त्याच वकिलाकडे जाईल ना. तुम्ही कोणाकडून काम केले आहो? दुगा साहेब तुमचे काम करतात त्यांचं काम केलं. वकील साहेब सांगून द्या. मी आता 2-3 जणांना त्याच्याकडून काढून दिलो. येनगावचा एक आहे साहेब म्हणा असं आमच्याकडे प्रॉब्लेम आहे म्हणा, आमच्या लोकांचे काम करून द्या म्हणा. नाही का? तेवढे लोक काढूनही नाही त्या सांगून नाही काम झाला पाहिजे. खरं म्हणजे गोष्ट मी एक मिनिट बोलतो फक्त. जसा समजा तुमचे 5 दाखले जमा झाले 5 दाखले पण एकाच पिटिशन मध्ये दाखल करते आणि एकाच वेळेस 5 दाखले काढून टाकते, म्हणजे त्यालाही खर्च कमी येते आणि त्याचाही वेळ वाया जात नाही. आपल्याकडे जर दाखले जमा राहिले तर बरोबर आहे का नेहरू पाटील? हा म्हणजे जर समजा आपल्याकडे 10 दाखले जमा झाले 1000 रुपये घेता, बरोबर आहे का नाही? लोकांचा त्रास व्हायचा. लोकांतर्फे मी माझ्यातर्फे
झाल्यामुळे साऱ्या बातम्या आपण सांगल्यानंतर लोकांमध्ये मानायला तयार नाही. हा, तुम्हाला वाटतं काहीतरी साहेब प्रॉब्लेम वेगळा सांगतात. पण ते तिथल्याच फायदा आहे की ना. बरं, वकिलाचा आणि माझा काही संबंध आहे का? नाही नाही. दाखला तुमचा माझ्या रामायण सोबत लागलेली आहे. असंही होऊ शकतं आहे. असंही होऊ शकतं आहे. परस्पर वकिलामध्ये त्याचं काय असंही होऊ शकतं आहे. इथं कोणीच आजपर्यंत अपलोड केला नसेल. प्रथम तर व्यक्ती मी अपलोड कर या कामासाठी प्रथम प्राधान्य द्या. आणि जर समजा आता जसं यांनी केलं, एक सांगतो, यांनी केलं, यांनी 1000 का 2000 रुपये मध्ये केलं, तर एक माणूस तुम्ही तुमच्या नाही का गावचा एक ठरवून द्या की या माणसाकडे आपले दाखले जमा करा, एवढे पैसे जमा करा. तो नेते त्याच्याकडे जाऊन देऊन देते, पण ते काढून आणून हे करतात. दिसन वाढत आता मी मागच्या लोकांना तसा नाही, याच्यातून फायदा का होते, गाववाल्याला कमीत कमी त्रास द्यायचा, त्यांना आपल्याला त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल हा विचार आपल्याला करणे आहे ना. तुम्हाला किती खर्च शेतीवाडीवर जातात, काम धंद्यासाठी येऊ शकत नाही, म्हणून आपण सेवा यांचं काढून दिला तेच सांगते. जन्म दाखला येत चालले आपण. पतमाल पंजी करता येते, काम करून करता येते. एक माणसं ठरवून एक माणूस ठरवून द्यायचा, ते काम जमा करून देतो. त्यासाठीच मी तुमच्या अडचणी आहे. तिकडे म्हणत आहे. बरं, एक माणूस करून हा, एक माणूस करून द्या, याच्यासारखा एक माणूस करून द्या. तो किती पैसे लागते, 1000 रुपये लागते का 2000 रुपये लागते सांगून द्या. जे डॉक्युमेंट लागते ते मागवून घ्या डॉक्युमेंट. आणि एका वेळेस 5-10 जमा झाले का आपला याच्याकडे देऊन टाका ना, घेण्यासाठी. प्रतिभावाकडे देऊन द्या. तुम्ही कोणाकडे द्यायचं ते प्रतिभाव काम काढून द्या. तुझा भाऊ आहे का, तुझा भाऊचा नंबर आहे का? ते पाय तुझा भावाला फोन करतात, ते तुम्हाला नाही का काम करून देतात. ठीक आहे, तुमचा आता निपटारा होऊन जाते पहा एवढ्या लोकांमध्ये. हे करतात पहा, आपला प्रतिभाव करतात आपल्या पंचायततर्फे नाहीतरी पण ते टाकत राहतात, ते तुमचे काम काढून टाकतात. मराठी मोठा वाकडी मोकळा तिकडे म्हणतात. फक्त नाही का सगळ्या गावामध्ये सांगून द्या, नाही सगळ्या गावात सांगून द्या आता की अशा या प्रतिभावाकडे जमा करावा, ज्यांच्याकडे दाखले नाही डॉक्युमेंट सांगून द्या. हो, एका वेळेस 10-20 लोकांची जमा होऊन जाते, ते नेऊन देऊन द्यायला त्याला पैसे भेटते, त्याचं काम होऊन जाते. 17 वेळ जायचं काम नाही. आम्ही आजच आणून देतो. हो, देऊन टाका. तो प्रतिभाव जाते, पंचायत समितीतून दाखले घ्यायचे का कुठून घ्यायचे सगळं जमा करते. प्रतिभाव हो ना, मी आज काय जमा करून देतो नि भाऊ. हो हो, यांच्याकडे किती ठेवायचे, दुगाले किती यायचे ते तू पाय. ते पाहत बसो. आम्हाला दाखला ऑनलाईन करून दे. हा नियम लागू आहे. आहे का नाही? हा, नियम लागू आहे. आपण प्रदीप भाऊकडे जमा करून द्या. जो आहे तो पाहत बसते. नाही सर लागत इकडे बरोबर, जो काही खर्च लागत असेल तुम्ही समोर नाही आला नेऊन जाणार आहे. ठेवलं द्या. बरोबर आहे का नाही? काम झालं पाहिजे. काम होईल. अरे या लोकांना थोडी माहिती आहे कुठे जायचं का जायचं, काहीच माहिती. त्यांना बहुत आपल्याच येते बिलकुल बिलकुल येते. तर मी घेणार आहे का? बिलकुल मी प्रायव्हेट करत आहे. तुम्ही जर ग्रामपंचायत आल्या आणि दिलं तिथून तर मी घेणार आहे का? मी प्रायव्हेट घेता, मी प्रायव्हेट घेईन. बरोबर गेली सापे तुम्ही बरोबर आहे. ग्रामपंचायत पैसे मग काय मग पैसे नाही लागे सर ते केल्यावर पूर्ण.
पेरा आता ना ते सोय करून द्यावं लागेल ना. आता एक अध्यक्ष महोदय मी काय म्हणतो आपला रमेश भाऊ तात्पुरतं काही दिवस नका घेऊ. मी तेव्हापासून तुमच्या कॅम्प्युटर वगैरे पुन्हा ग्रामपंचायतीमध्ये बोला. हॅलो 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 सर बनसोड मध्ये बरोबर आहे त्यांचं. सर आम्ही कसं म्हणत आहोत ते म्हणतात त्यांची बरोबर आहे, चूक नाही आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे जर आपण कॅम्प्युटरची व्यवस्था करून दिलं नसतो जर तुमचा परमानंट जर ऑपरेटर असेल, कारण मी बऱ्याच ग्रामपंचायती पाहिलं, मी पेडतड्यावरून आलो, तिथं कॅम्प्युटर आणि ऑपरेटर असल्यामुळे पुऱ्या गावाचे कामं त्या ग्रामपंचायतमध्ये केल्या जाते. मग यांची एवढा पैसा आणि श्रम वाचल ना, तर तुम्ही कॅम्प्युटरची सोय करून दिल्याची हरकत काय आहे? बरोबर आहे. आणि ग्रामसभा जर सांगत असेल तर ते तुम्हाला आमच्या करणं शाळेत गरजेचं आहे. एक टीव्ही द्या पहिले. हां. तो एक काम करा पहिले. हा म्हणजे सोपा उपाय झाले आता सोपा मी उपाय. तुम्हाला आणि 3 सगळ्या वर्षांनी गावाचा सांगतच कारभार आहोत. तिथं तुम्ही सुरू होत चालते. नव्हता. तुमची तो गाडी घरचे त्या घरी खटांवर करेल का? लटकली आहे. ते आता काही सोन्या निघेना, मध्ये चक्का करा. फसली आहे. अरे ग्रामपंचायतले आहे. हो. गोष्टी लहानच्या साईजची करण्याची गरज आहे. इच्छाशक्ती पाहिजे, आवड पाहिजे माणसाला. नाही करतूनच म्हणते, नाही तर नाही म्हणे, करतूनच म्हणते.